नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण एअरच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या. त्याच्यामध्ये एअरला वेट आहे, मास आहे, त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ एअर इन ऑल डायरेक्शन इज सेम हे वगैरे. त्यानंतर बर्नौलीज प्रिन्सिपल आपण बघितलं होतं. त्यावर आधारित एक एक्सपेरिमेंट आपल्याला इथं दिलेला आहे. टेक सम वॉटर इन अ प्लॅस्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. एका प्लॅस्टिक कपमध्ये काय का थोडंसं वॉटर घ्या म्हणलं आहे आणि त्याच्यामध्ये काय करा, होल्ड अ स्ट्रॉ अपराईट. ते एक स्ट्रॉ असा अपराईट ठेवलेला आहे. इन इट होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ. आणि दुसरा एक स्ट्रॉ घ्या आणि तो या स्ट्रॉच्या वर जो तोंडाचा भाग आहे त्याचा होलचा त्या ठिकाणी त्याला ठेवा म्हणलं. एंड ऑफ द स्ट्रॉ परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ, आणि त्याला तो परपेंडिक्युलर असला पाहिजे. ब्लो हार्ड थ्रू the small piece of a straw you will see a fountain of water. Why did this happen? आणि काय करा, तिकडून त्या स्ट्रॉ मधून थोडं हळूच फुका आणि त्याच्यामधून आपल्याला काय दिसते ते बघा. या ठिकाणी आपल्याला फाउंटेन ऑफ वॉटर दिसायला लागलेले आहेत. लक्षात आलं का? आता इथं बघा आपल्याला काय काय दिसते. या ठिकाणी हे फाउंटेन दिसायलेत. हा इथं आपला होरिझॉन्टल स्ट्रॉ आहे आणि परपेंडिक्युलर आहे आणि ह्याला हे इथं होरिझॉन्टल ठेवलं आहे आणि ते दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. या ठिकाणी त्यांचा 90चा अँगल होतो. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं हे ठेवलेलं आहे. आता हे का झालं आपण पाहू. आता ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे. आणि जेव्हा आपण ब्लो करतो इकडून या स्ट्रॉनं, तेव्हा या इथं ओपन एंडची जी एअर आहे ती काय होते, तिथली एअर बाजूला जाते. पुश्ड अवे अँड हेज द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. आणि इथलं जे प्रेशर आहे ते डाऊन होते. म्हणजे आता बघा, हे जे ओपन एंड आहे इथं, याच्या इथं हवा दिल्यामुळं तिथली जी हवा ती बाजूला निघून जाते आणि इथलं जे वरचं जे एअर प्रेशर होतं ते बाजूला गेल्यामुळं तिथं एअर प्रेशर कमी होते. एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं लेस झाल्यामुळं द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम वेअर द प्रेशर इज हायर टू इट्स वेअर इट इज लोअर, दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन. आणि म्हणून मग काय होते, या ठिकाणी ही जी खालची इथली प्रेशर वाढल्यानंतर हे जे वॉटर आहे ते वर येते आणि अशा पद्धतीने आपल्याला फाउंटेन दिसून येतात. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटेन. आणि जेवढं जास्त जोरात तुम्ही तिथून फुंकर माराल तेवढं जास्त आपल्याला फाउंटेन तिथं दिसेल. द स्ट्रॉ फाउंटेन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. आणि हे स्ट्रॉ फाउंटेन जे आहे ते बर्नौलीच्या प्रिन्सिपलवर काम करते असं म्हटलं. बर्नौलीच्या प्रिन्सिपलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की इफ द एअर डिक्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस वाईल प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस. आणि त्याच्यानंतर इफ अ बॉडी इज मुव्हिंग थ्रू द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड द एअर इन इट्स सराउंडिंग्स फ्लो रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. इथं या ठिकाणी हायर प्रेशर होते आणि हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे काय हवा व्हायला सुरुवात होते. इथं आपल्याला पाणी वर गेलेलं दिसून येईल. त्याच्यानंतर वेन देअर एक्झिस्ट अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस. आता इथं एक प्रश्न विचारला, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. इन्क्रीज टेम्परेचर जर काय झाल्यानंतर प्रेशर ऑफ एअर काय होते. if the temperature increased the molecules of that air gases vibrates. ते व्हायब्रेट होतात आणि तिथं प्रेशर जास्त क्रिएट होते. when there exists a difference in the air pressure at different places. आणि दोन डिफरंट प्लेसेसमध्ये जेव्हा काय होते, डिफरन्स होते प्रेशरमध्ये, द एअर स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर. आणि अशा वेळेस हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे हवा व्हायला सुरुवात होते. एअर सच टाइम्स
वी फील अ ब्रीज ऑर अ विंड ब्लोईंग, आणि अशा वेळेस आपण त्याला विंड ब्लोईंग किंवा ब्रीजचा अनुभव घेतो. वादळ आलं किंवा कमी दाबाचा पट्टा झाला आणि त्यामुळं वारे इकडून तिकडं व्हायला लागले वगैरे आपण जे ऐकतो, हे जास्त डिटेलमध्ये तुम्ही गुगलमध्ये बघू शकता. दस विंड्स आर अन इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन एअर प्रेशर. वारे वाहनं हे winds are an effect of the difference in air pressure. We will learn more about this in the lesson called winds in geography. winds in geography मध्ये तुम्ही याच्याबद्दल जास्त माहिती घेऊ शकाल. त्याच्यानंतर अजून एक आता इथं आपल्याला एक एक्झाम्पल सांगितलंय. टेक अ आईस क्यूब्स इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. एक काचेचा ग्लास घ्या किंवा स्टीलचा असेल तर स्टीलचा घेतला तरी चालेल, आणि त्याच्यामध्ये काय करा, फ्रीजरमधून आईस क्यूब अगोदर तयार करून घ्या आणि आईस क्यूब ठेवा तिथं ग्लासमध्ये. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स ॲपियर ऑन आउटसाइड द ग्लास. आणि तुम्हाला थोड्या वेळानं त्या ग्लासच्या आउटसाईडला वॉटर ड्रॉपलेट्स दिसायला सुरुवात होईल. असा अनुभव आपण बऱ्याच वेळेस घेत असतो. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. आणि त्या ग्लासमध्ये जे आईस क्यूब्स आपण ठेवलेले आहेत त्याच्यामुळं काय होते, त्याच्या सराउंडिंगची एअर ही थंड होते, आणि त्यामुळं ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल्स डाऊन इट कंडेन्सेस अँड गेट्स ट्रान्सपोर्ट इन टू वॉटर. आणि जे वॉटर वेपर हवेमध्ये आहेत त्याचं कंडेन्सेशन होते. कंडेन्सेशन मीन्स व्हॉट, संघनन, मराठीमध्ये एकत्रीकरण होणं, आणि ते एकत्रीकरण होऊन त्याचं पाण्यामध्ये रूपांतरण होते. As the water vapor in this air cools down, it condenses and gets transported into water. It is this water that collects on the outer surface of the glass. The level of humidity is different in different places. आणि ही जी ह्युमिडिटी आहे ती डिफरंट प्लेसेसमध्ये डिफरंट असते. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाईम टू टाईम. डिफरंट प्लेसेसमध्ये तर ह्युमिडिटी आहेच, त्याचप्रमाणे आपल्याच ठिकाणी सुद्धा टाईम टू टाईम ती बदलते. ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे, एका दिवसामध्ये सुद्धा टाईम टू टाईम ह्युमिडिटी बदलत असते. कशी बदलते बघा. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. आता लेवल ऑफ ह्युमिडिटी कशावरून ओळखायची, तर टू होल्ड द कपॅसिटी ऑफ वॉटर वेपर ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डॉन. रात्री किंवा पहाटे, वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो, इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. तेव्हा कॅपॅसिटी ऑफ होल्ड वॉटर वेपर लेस असते, आणि आपल्याला त्यामुळं ॲट सच टाइम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू वॉटर ड्रॉपलेट्स. आणि अशा वेळेस एक्सेस वेपरचं ड्रॉपलेट्समध्ये, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये रूपांतरण होते. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू. आपण दवबिंदू म्हणतो बघा. जिकडे तिकडे चोहीकडे दवबिंदूची पडती सडे. सकाळी सकाळी जर तुम्ही उठलात तर आपल्याला गवतावर पाण्याचे थेंब दिसतात रस्त्यानं जात असताना. ते ड्यू जे आहे, दवबिंदू आपण त्याला म्हणतो, हे त्याचंच इफेक्ट आहे. इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय, द कपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. आणि आफ्टरनूनमध्ये बघा तुम्ही, दुपारी जेव्हा सूर्य असतो माथ्यावर, अशा वेळेस द टेम्परेचर ऑफ द एअर हाय असते आणि त्याचं मॉइश्चर काय होतात, होल्ड द वॉटर वेपर मॉइश्चर इन्क्रीजेस. ते कपॅसिटी वाढते कम्पेअर टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. आणि तेव्हा फुल कॅपॅसिटी असते, आणि त्यामुळं द प्रोपोर्शन ऑफ मॉइश्चर इन एअर इज लेस अँड वी फील दॅट द एअर इज ड्राय. आणि मग अशा वेळेस आपल्याला ड्राय एअरचा अनुभव येतो. द प्रोपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरियाज. मान्सूनमध्ये आणि कोस्टल एरियाजमध्ये प्रोपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर हे हाय असते. ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. आणि त्यामुळं आपण डॅम्पनेस किंवा ह्युमिडिटीचा अनुभव घेतो मान्सूनमध्ये. इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन द रेनी सीझन दे डू नॉट. वाय इज दिस सो, असा प्रश्न विचारलेला आहे. समरमध्ये काय असते, टेम्परेचर हाय असते, त्याच्यामुळे ह्युमिडिटी ही काय होते, कमी असते, त्यामुळं कपडे लवकर वाळतात. आलं का लक्षात. वॉटर वेपरचं प्रमाण कमी असते, आणि रेनी सीझनमध्ये काय, वॉटर वेपरचं प्रमाण एअरमध्ये जास्त असते, त्यामुळं तिथं कपडे वाळायला थोडासा उशीर लागतो. इन समर वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बिकॉज द लेस ह्युमिडिटी, बट इन रेनी सीझन ह्युमिडिटी हाय किंवा द कपॅसिटी ऑफ वॉटर टू होल्ड वॉटर वेपर इज
हाय असते आणि त्यामुळं आपल्याला असा अनुभव दिसून येतो. तर आजच्या तासाला आपण येथेच थांबू. पुढचा भाग पुढच्या तासाला. ओके, थँक्यू.